हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. कसे तुम्ही सगळे? मी तुमचं लाडकाशी पुन्हा एकदा तुम्ही मला बघू शकता यूट्यूब चॅनलवर. तर गाईज आता माझी खूप दिवस झाले शाळा चालू होती, तर गाईज व्लॉग बनवायला टाइमच नाही भेटला. तर गाईज आज 14 जून आहे. तर गाईज आज 14 जून आहे आणि गाईज आज 2000 years later. तर गाईज आज 14 जून आहे आणि गाईज आज संकष्टी आहे. तर गाईज आता मी चाललेलो आहे चिरनेरला माझ्या पप्पाच्या बरोबर गणपती बाप्पाचे दर्शन करायला. तर चला गाईज आता आपण जाऊया. चाललेलो आहे चिरनेरला. आता आम्ही बेलापूरला आहोत आणि हे बघा गाईज दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. मी तुम्हाला हा पहिला पण दाखवलेला, अजूनपर्यंत याचं काम चालू आहे. बघा गाईज इथे बघू शकता किती मस्त डोंगराचा व्ह्यू आहे. बघा गाईज किती भारी भारी डोंगर आहेत. तर चला गाईज आता आपण मी तुमच्याशी मंदिराच्या इथे गेल्यावर मिळते. गाईज हे बघा मंदिरात जायला चिरनेर गावाची कमानी आहे. गाईज हे बघा किती मस्त आहे आणि इथे साईडला गाईज आता आम्ही हे बघा गाईज इथे आलेलो आहे आणि हे बघा गाईज किती लोक आलेले आहेत इथे. आम्ही इथे बाहेरला आलेलो आहे. बघा किती पालेभाजी एकदम ताजी ताजी भाजी असते. बघा जायची कमानी आहे गाईज. हे बघा इथे लिहिलेला पण आहे कमानी. बघा गाईज तर गाईज हे बघा आता आम्ही इथे मंदिरात आलेलो आहे. तर चला गाईज आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया. हे बघा गाईज किती मस्त मंदिर आहे हा. गाईज हे बघा इथे मंदिराच्या वरती हे बघा कलश किती मस्त मस्त आहेत गाईज. बघा कलश गाईज
आणि आपले या अख्खे मंदिराचा बाहेरला कलश आहे तो तर याच्याशी पण खूप जास्तच भारी आहे गाईज. हे बघा व्हाईट आणि गोल्डन कलरमध्ये किती मस्त आहे. तर गाईज आता हा जे मंदिरात आम्ही आहे तो वेशीच्या पुढे आहे. तर गाईज तुम्ही पण इथे येऊ शकता पाया पडायला. गाईज हे बघा किती सुंदर मंदिर आहे. हा थांबा मी तुम्हाला बाहेरून पण दाखवतो. बघा गाईज का साफ सुंदर आणि कलश तर बघा गाईज किती मस्त मस्त आहे. तिथे ते बसायला पण जागा करतात. नवीन मंदिर आहे त्यामुळे अजून काम चालू आहे. आहे बघा किती मस्त मंदिर आहे गाईज. तर चला गाईज आता आपण घरी जायला निघूया. तर गाईज आता आम्ही इथे चिरनेर गावाच्या तल्याच्या इथे आलेलो आहे गाईज. हे बघा गाईज किती मस्त तला आहे हा. पाणी पण गाईज खूप थंडाच आहे आतमध्ये. तर चला गाईज आता आपण बाहेरच्या साईडला अजून एक मंदिर आहे तिथे पाया पडायला जाऊया. बघा गाईज इथे पण भाजी विकायला बसलेले आहेत सगळ्याला. तर हे बघा गाईज मंदिर. तर चला गाईज आता आपण आतमध्ये जाऊया. तर गाईज आता चिरनेरवरून घरी आलेलो आणि गाईज आता झालेली आहे रात. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे शिरोण्याच्या गणपतीच्या मंदिरात. तिथे Much later. तर गाईज आता मी दुपारी चिरनेरवरून आलेलो होतो आणि गाईज आता झालेली आहे रात. आणि गाईज आता मी चाललेलो आहे आमच्या शिरोण्याच्या गणपतीच्या मंदिरात. तर गाईज तिथून वर्षातून एकदा वर्धापन दिन आहे आणि गाईज त्यानिमित्त आज मंदिर खूप छान सजवलेलं आहे आणि खूप पब्लिक पण आली असेल. तर चला गाईज आपण शिरोण्याच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊ. गाईज हे बघा आपली कमानी गणपती बाप्पाची कशी दिसते. तर चला गाईज आपण कमानीच्या आतमध्ये जाऊन बाप्पाचे दर्शन करायला मंदिरात जाऊ. गाईज हे बघा किती भारी लाइटिंग केलेली आहे. ते हे बघा कमानी गाईज किती सुंदर लाइटिंग केलेली आहे. हे बघा गाईज गाईज हे बघा इथे बाजूला चिंचवली तलाव आहे. इथे पहिला इथे गार्डन आहे छोटासा आणि आतमध्ये जाऊन मग तलाव आहे जिथे आम्ही आमचे गणपती बाप्पा सगळी जण म्हणजे गणपती बाप्पा विसर्जन करतात. हे बघा तर गाईज हे बघा आता आम्ही मंदिराजवळ आलेलो आहे आणि हे बघा गाईज इथे स्टेज आहे. इथे सकाळपासून प्रोग्राम चालू होता. तर गाईज मला तर टाईमच नाही भेटला कारण की आपण चिरनेरला गेलेलो आणि आता आलेलो आहे. गाईज हे बघा इथे सकाळपासून प्रोग्राम चालू होता आणि हे बघा गाईज हारवाले दुकानवाले हे बघा कसे दुकान उघडे आहे अजूनपर्यंत. हे बघा आणि लोक पण खूपच येतात इथे. हे बघा तर चला की मंदिराच्या आतमध्ये जाऊ. बघा गाईज हारवाल्यांचे दुकान आणि हे बघा लोक आलेले आहेत खूप. बघा एंट्रन्स. तर चला गाईज आपण आतमध्ये जाऊ. बघा गाईज मंदिर कसं सजवलेलं आहे किती छान आहे बघा. बघा गाईज इथे होम झालेला आहे सकाळी आणि हे बघा गाईज किती मस्त छान मांडलेलं आहे इथे. हे बघा गाईज किती छान मांडलेलं आहे.
तर गाईस आता दर्शन करून झालेलं आहे आणि गाईस तुम्ही बघलाच असेल किती मस्त आहे बघा. पाठीमागे सगळी जणांनी कॉईन लावून ठेवलेला आहे बघा. आणि गाईस आता पाऊस पडत होता आहे बघा, इथे ओला झालेला आहे. तर चला गाईस आता आपण इथून प्रसाद घेऊन घरी जाऊ. तर गाईस हे बघा इथे जेवायला मांडलेलं आहे, किती पब्लिक आलेली आहे बघा जेवायला. गाईस हे बघा झाडांना किती सुंदर ही लाइटिंग केलेली आहे. आणि गाईस हे बघा हा आहे ना आंब्याचा झाड आहे, इथे वरती खूपच आंबे आहेत. आपल्याला सकाळी यायला लागतील आंबे तोडायला. हे बघा गाईस लाईट किती मस्त आहे इथं. आणि पुढे आपली गोमाता आहे आणि बघा तिथे जेवायला चालू आहे. तर गाईस इथे सगळ्यांनी पूजा पण होती आणि अलगशी महाप्रसाद पण होता. पण गाईस आपण शिरनेरला गेलेलो ना, तर मला इथे यायला नाही भेटला, तर मी आलो असतो. तर गाईस बघा ट्रेन चाललेली आता इथून. तर चला गाईस आपण घरी जाऊ. तिथे मस्त रांगोळी काढलेली आहे, ब्युटिफुल रांगोळी आहे. आणि इथे प्लांट्स पण ठेवलेले आहेत बघा. तर गाईस आता आम्ही ते तलावाजवळ आलेलो आहे. आणि गाईस माझ्या मम्मीला खूपच बोललो का तलावाजवळ जायचं आहे, कारण की गणपती बाप्पाची खूपच आठवण येत होती. तर गाईस बघा आता आपला तलाव बघा, तलाव किती भरलेला आहे आपला तलाव. तर चला गाईस आपण इथे घरी जाऊ. तर गाईस आता बाहेरला खूप पाऊस पडत आहे. आणि गाईस आता आम्ही हे बघा मांडले आहे आमची पूजा, हे बघा गाईस. तर चला गाईस आता आपण आरती करूया. तर गाईस अशा प्रकारे आजचा आमचा संकष्टीचा दिवस गेला आहे. तर गाईस तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मिळतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स सो मच फॉर वॉचिंग. बाय.